शी इज राईट बॉस, शी इज राईट. टिम्बक्टू जा, या मॅड मिंगोला सोबत घेऊन जा आणि वीरला पकडून घेऊन ये. आणि जर तो पकडला गेला नाही तर त्याला तिथे संपवून टाक. आता जा. ओके बॉस. माझी कंबर. हा रिमोट घेऊन जा. You are genius, boss. Super duper genius. She is right, boss. She is right. चल मॅड मिंगो, आता वीर इथे येताच मी तुला सांगेन की काय करायचंय ते. हो, किती गोंडस चिमणी आहे. हिला तर दाणे द्यावेच लागतील, नाहीतर तो गरुड माझा डिनर बनवेल. खाऊन घे ना यार, आज नॅशनल बर्ड्स डे आहे. प्लीज जरा खाऊन घे ना. तुला खावंच लागेल. खाऊन घे, नाहीतर मला राग येईल. मला कोणा गरुडाचं भोजन नाही बनायचंय. अरे खा. नाही नाही, मम्मी हेल्प. मम्मी हेल्प. अरे अरे नको. अहो ऐकलत का? घरी कधी याल? अगं वादळासारखा जाईन आणि तुफानासारखा परत येईन. डोंट वरी. अरे माझी कार. इमली समोर बघ, तो फ्लेमिंगो दिसतोय. तो फ्लेमिंगो नाहीये, मॅड मिंगो आहे. आणि तुला स्वतः सोबत घेऊन जायला आलाय तो वीर. तो एक खतरनाक रोबोट आहे, समजलं काय? मी आत्ता या मॅड मिंगोला माझ्या लाथेने वटणीवर आणतो. तू इथेच थांब वीर. ए मॅड मिंगो, वीर पर्यंत पोहोचण्याआधी तुला ही चुलबुल नावाची भिंत पाडावी लागेल. चल ये, होऊन जाऊ दे 2-2 लाथ. वीर वाचव. सॉरी सॉरी, मी स्वतःला रोबो डॉंकी समजायला लागलो होतो. अरे मॅड मिंगो, मी ते भिंतीचं मस्करीत म्हणालो होतो मित्रा. इमली चुलबुल खाली वागा. लेजर स्क्रीन ऑन. लेजर स्क्रीन ऑन. माझी लेजर स्क्रीन त्या मिसाईल्सला नाही रोखू शकत. काहीतरी वेगळं करावं लागेल. फुल स्पीड ऑन. फुल स्पीड ऑन. विंग सूट ऑन. विंग सूट ऑन. एकदा वाचलास पण वारंवार नशीब तुझा साथ देणार नाही. नानाजी, मला त्या जत्रेत जाऊन जायंट व्हील मध्ये बसायचं आहे. एमली बेटा, जत्रा पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. तोपर्यंत तुला वाट पाहावी लागेल. एमली, त्या जत्रेचा मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे. मी त्याला फोन करून सांगेन. हा ठीक आहे? ओके, थँक्यू नानाजी. वीर चल ना, जायंट व्हील मध्ये बसायला जाऊया. अरे तुम्हाला जेवायचं नसेल तर नका जेवू, पण मला तरी गाजर खाऊ द्या. इमली बाळा, आधी पोटभर जेवण करून घे, मग जायंट व्हील मध्ये बसायला जा. हा बाळा. हो बघ, नानी किती समजूतदार आहे.
वा, तुम्हीच माझे खरे मित्र आहात. फ्रेंड्स, प्लीज कम अँड टेक फ्री गॅस सिलेंडर. हे फ्री गॅस सिलेंडर, ज्यातलं एक सिलेंडर कमीत कमी 5 महिने चालेल. ही आमच्या घरेलू गॅसची प्रमोशनल ऑफर आहे. 5 महिने? अरे हो, 5 महिन्यांपर्यंत हे सिलेंडर नाही चाललं तर अजून एक सिलेंडर फ्री. एक सिलेंडर आम्हाला पण द्या हो दादा. आम्ही पण वापरून बघतो आणि चाल. इतकी सारी गाजरं कुठून आली? मी माझ्या घरी नेण्यासाठी गाजर घेतले होते आणि माझा पाय घसरला आणि सगळे गाजर खाली पडले. खबरदार, एकही गाजर खाल्लंस तर. गाजर समोर आहे आणि मी नाही खाणार. हे कसं होऊ शकतं? चुलबुल, बंटीची गाजर नको खाऊस. मी बाजारातून तुला दुसरे घेऊन येईन. खाऊ दे. आता ही जमिनीवर पडली आहेत ना, माझ्या काहीच कामाची नाही आहेत. वीर, बंटी तर स्कूल ड्रेस मध्ये होता आणि आपल्या मागे मागे स्कूल कडे चालला होता. तो बाजारातून तर नव्हता येत. मग त्याच्या हातात गाजर कशी आली? मला पण वाटते की तो काहीतरी लपवतोय. स्कूलला चल, मग समजेल आपल्याला. फेदर ऑफ ऑल वेदर. एक स्पोर्ट्स सायकल बनव तू, जी आजपर्यंत कोणीच पाहिली नसेल. वीर, ये माझ्या सायकल सोबत रेस लाव. पण माझ्याकडे सायकल नाहीये. पण गाढव तर आहे ना. काय आंबट गोड इमली, तूच रेस लाव ना. वीर मध्ये तर हिम्मतच नाहीये. याच्याकडे इतकी चांगली सायकल कुठून आली? घरून तर पायीच निघाला होता. किती शो ऑफ करतोय. कदाचित चड्डा अंकलने दिली असेल. फेदर ऑफ ऑल वेदर. मिस्टर कक्करचा डुप्लिकेट बनव तू, म्हणजे मला वीरला धडा शिकवता येईल. ऐका, वीर, तुझी इतकी हिम्मत की बंटी सारख्या सभ्य, चांगल्या, इमानदार, कर्तबगार, इंटेलिजंट स्टुडंटला नेहमी त्रास देतोस. चल, कान पकड. सर हा तुमच्याशी खोटं बोलतोय. तू सुद्धा कान पकड. तू वीर सारख्या खराब, बेकार, उद्धट, डम, बेईमान मुलाची साथ देतेस. सर, इमली, सरांची वाद नको घालूस. जसं ते सांगतायत तसं कर. लवकर चला. इमली, मला डिक्की सोडावी लागेल. मी तुझ्या मागे मागेच येतो आणि तुला सोडवून घेऊन जातो. आय ट्रस्ट यू वीर. तू काळजी नको करू, मी नाही घाबरणार. विंगसूट ऑन. विंगसूट ऑन. या टेकडीच्या मॅग्नेटिक शील्डला तोडणं अवघड आहे. आजोबांची मदत घ्यावी लागेल. हे अल्ट्रा मॅग्नेटिक शिल्ड आहे. याला तुझं लेझर बीम नाही तोडू शकत. काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. इतक्या मोठ्या डोंगराला सगळ्या बाजूनी कव्हर केलं जाऊ शकत नाही. कुठली तरी जागा शिल्ड केलेली नसणारच. वीर, हे बघ, या जागे मॅग्नेटिक शिल्ड नाहीये. हे काहीतरी पातळ ड्रेनेज पाईप सारखं दिसतंय, जे डोंगराच्या खालून दुसऱ्या बाजूला गेलंय. हा पाईप सुकलेला आहे, त्याच्या आत पाणी नाहीये.
तू या छोट्या पाईप मधून त्या बाजूला जाऊ शकतो. टनल क्रॉस करायला तर खूप वेळ लागेल आजोबा. मी तुला टनेल क्रॉस करण्यासाठी नवीन गॅजेट देईन. वीर जिंटूला बोलव. जिंटू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. जिंटू त्याच्या घरी खूप दिवसांनंतर सुट्टीसाठी गेला आहे. त्याला सुट्टीची मजा घेऊ दे. इमलीला वाचवायला मीच पुरेसा आहे. वीर, तुला मी एक लेझर कटर दिला आहे. या लेझर कटरच्या मदतीने कुठलंही मेटल कापलं जाऊ शकतं, मग ते कितीही मजबूत असू देत. याचा वापर एकदाच करू शकतोस आणि जर केलास तर तुझी सगळी एनर्जी संपून जाईल. तुला पुन्हा रिचार्ज करावं लागेल. त्यामुळे जोपर्यंत खूप गरज नसेल तोवर याचा वापर करू नकोस. थँक्यू आजोबा. आणि टनेलला वेगाने क्रॉस करण्यासाठी स्लायडिंग व्हील्स दिलेले आहेत. त्यांच्या मदतीने टनेल मध्ये झोपून स्लाइड करत टनलला फुल स्पीड मध्ये पार करू शकतोस. थँक्यू आजोबा. ऑल द बेस्ट वीर. स्लाइडिंग